नमस्कार बालमित्रांनो, मी वैशाली राऊत बालजगत या कार्यक्रमाचं सर्व बालमित्रांचं सहर्ष स्वागत करते. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश. सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड गरे गाणे गाती. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. अशी आम्ही मुले देवा तुझी. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश. बालजगत हा कार्यक्रम आपण आता नव्या स्वरूपात सादर करणार आहोत आणि तुम्हाला हा नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. तर मी वैशाली राऊत आज बालजगत या कार्यक्रमात पुनश्च एकदा तुमचं स्वागत करते. काय मग, छान सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्ट्या तुम्ही एन्जॉय पण करत आहात, हो ना? नक्कीच. आज आपण बालजगत या कार्यक्रमात एका ताईंना बोलवलं आहे आणि त्या ताई तुम्हाला छान छान गोष्टी सादर करणार आहेत आणि त्यातून मात्र तुम्हाला बोध घ्यायचा आहे. तेव्हा त्या ताईंकडून आपण परिचय करून घेऊ. नमस्कार कुलकर्णी ताई, तुम्ही तुमचा परिचय मुलांना द्या. नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी. मी बीड येथील असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार वर्ग घेते. तसेच मी श्री श्री रविशंकर बाल विद्या मंदिर या शाळेत कार्य केलेले आहे. कुलकर्णी ताई संस्कार वर्ग घेतात आणि त्या शालेय कामकाज सुद्धा पाहत आहेत, असा त्यांचा परिचय आहे. तेव्हा बालमित्रांनो, आपण त्या संस्कार वर्ग घेतात त्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. ताई, मॅडम तुम्ही संस्कार वर्ग पण घेतात, मग संस्कार वर्ग सुरू करण्यामागील काय उद्देश आहे? उद्देश हा आहे, आजच्या धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात मुलांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीची जाणीव निर्माण व्हावी, हा मुख्य उद्देश होता. मुलांनी फक्त अभ्यासातच नव्हे तर चांगला माणूस म्हणून घडावे, यासाठी संस्कार वर्ग सुरू केला. वा, किती छान. मॅडम, तुम्ही संस्कार वर्ग किती वर्षापासून तुमचं चालू आहे? मी संस्कार वर्ग जवळपास 2 वर्षापासून सातत्याने चालू आहे. ताई, या वर्गात साधारण किती विद्यार्थी या संस्कार वर्गात सहभागी होतात? या संस्कार वर्गामध्ये दरवर्षी अनेक विद्यार्थी उत्साहाने सहभागी घेतात. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मुले या वर्गात येतात. तरी साधारणतः कोणता वयोगट तुम्ही घेतात? साधारण 2.5-3 पासून असते, 10 ते 14 पर्यंत असतात.
आणि या संस्कार वर्गात तुम्ही कोणते विषय शिकवतात मुलांना, काय शिकवतात, आम्हाला त्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. हा, या संस्कार वर्गामध्ये संस्कार, शिस्त, प्रार्थना, भजन, योग, ध्यान, चांगल्या सवयी, आत्म आणि व्यक्तिमत्व विकास, कथा, खेळ, कला यांसारखे विषय शिकवले जातात. अरे वा, म्हणजे या सगळ्या गोष्टीतून तुम्ही मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचं काम करता. मग मुलांना ते आवडतं का? हो, मुलांना ते खूप आवडतं. ते एन्जॉय म्हणून ते सगळं शिकतात. भजन पण खूप उत्स्फूर्तपणे सोबत म्हणतात, ड्रॉइंग पण करतात खूप छान. त्यांचा जवळपास म्हणजे सर्वच व्यक्तिमत्व विकासात चांगला भर पडतो. अच्छा ताई, आम्हाला प्रथम सांगा, मुलांना बोधकथा जास्त का आवडतात आणि बोधकथा सांगितल्यावर मुलांमध्ये कोणता बदल दिसून येतो? कारण बोधकथा का आवडतात? कारण मुलं आपण ज्यावेळेस गोष्ट सांगायला लागतो तशी ते कल्पना करू लागतात. त्यांना ते चित्र समोर दिसायला लागतात, आकलन व्हायला लागतात. त्यामुळे मुलांना बोधकथा खूप आवडतात आणि ते समजायला पण त्यांना सोपं जातं. मुलांना त्यामुळे बोधकथेतून मुलांना लवकर समजतं आणि जो धडा शिकवायचा आहे त्यांना त्या बोधकथेतून जे सांगायचे ते त्यांना लवकर पटतं. बोधकथा आपलाही लहानपणीचा खूप आवडीचा विषय आहे. बोधकथा म्हटलं की आजी आजोबा लहानपणी झोपताना आपल्याला सांगायचे किंवा शाळेतही आपण आपल्या शिक्षकांकडून बोधकथा ऐकलेल्या असायच्या. मग आमच्या बालमित्रांना पण तुमच्याकडून कथा ऐकायला फार आवडतील. नक्कीच. तेव्हा तुम्ही आमच्या बालमित्रांसाठी छान छान गोष्टी सांगा. आजची मी बोधकथा सांगणार आहे गुरूंवर. गुरूंचे संस्कार. गुरूंचे संस्कार ही आपल्या आयुष्य घडवणारी गोष्ट आहे. मुलांनो, ऐकावर का लक्ष देऊन. खूप सुंदर बोधकथा आहे. एक शुभम नावाचा मुलगा होता. तो खूप हुशार होता, पण थोडा हट्टी, रागीट होता. अभ्यास चांगला करायचा, मोठ्यांचा आदर मात्र करायचा नाही. तो खूप हुशार होता, पण थोडा हट्टी, रागीट स्वभावाचा होता. अभ्यास चांगला करायचा, पण मोठ्यांचा आदर करणे, शिस्त पाळणे या गोष्टी त्याला फारशा आवडत नव्हत्या. बरं का मुलांनो, एके दिवशी त्याच्या आईने त्याला गावातली एका ज्ञानी गुरुकडे नेले. त्या गुरुजींचा स्वभाव अतिशय शांत, प्रेमळ आणि साधा होता. बरं का मुलांनो, गावातील सगळे लोक त्यांना खूप मान देत होते. पहिल्याच दिवशी गुरुजींनी शुभमला काहीही उपदेश केला नाही. त्यांनी फक्त त्याला बागेत घेऊन गेले आणि 2 रोप दाखवली. बरं का, एक रोप होतं सरळ, हिरवेगार आणि खूप सुंदर, आणि दुसरं रोप होतं वाकडे तिकडे वाढलेले होते. गुरुजी म्हणाले, शुभमला काय म्हणाले ऐका मुलांनो. शुभम, तुला कोणते रोप चांगले वाटले रे? शुभम म्हणाला, हे सरळ आणि सुंदर रूप मला खूप आवडलं. गुरुजी म्हणाले, हसलीच गुरुजी. आणि हे रोप रोज योग्य दिशेने बांधले, जपले, वेळेवर पाणी दिलं म्हणून हे सुंदर वाढले. आणि दुसऱ्या रोपाकडे कोणीच लक्ष दिलं नाही म्हणून ते वाकडे तिकडे वाढले. थोडा वेळ शांत राहून गुरुजी पुढे म्हणाले, मुलांचे आयुष्यही असेच असते. गुरु, आई, वडील, संस्कार हे त्या रोपाला दिशा देणारे आधार असतात. योग्य संस्कार मिळाले तर मुलांचे जीवन सुंदर फुलासारखे बहरते. त्या दिवशी शुभमच्या मनाला गुरुजींचे शब्द भिडले. बरं का मुलांनो, हळूहळू त्याने बदलायला सुरुवात केली. तो रोज वेळेवर उठू लागला, आई वडिलांना नमस्कार करू लागला, खोटे बोलणे सोडले आणि मित्रांशी प्रेमाने वागू लागला. काही वर्षांनी तो खूप मोठा अधिकारी झाला. एका कार्यक्रमात त्याला विचारले गेले, काय मुलांनो, लक्ष देऊन ऐकताय ना, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? तेव्हा शुभम काय म्हणाला माहिती मुलांनो? शुभम नम्रपणे म्हणाला, माझं यश माझ्या गुरुजींच्या संस्कारांमुळे आहे. त्यांनी मला फक्त शिक्षणच नाही दिले तर एक चांगला माणूस म्हणून जगायला शिकवले. काय मुलांनो, गोष्ट आवडली का? ह्या गोष्टीतून काय बोध होतो बरं? तर गुरु फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत, तर ते चांगले संस्कार देऊन आयुष्य उजळवतात. ताई, खूप छान गोष्ट तुम्ही सांगितली आहे. एका 2 रोपांचं उदाहरण देऊन त्या मुलाला जे समजायचंय, जे रुजवायचंय, तुम्ही ते या गोष्टीतून अतिशय छान रुजवलंय. काय मग बालमित्रांनो, आवडली ना तुम्हाला ही गोष्ट? नक्कीच आवडली असेल. मग त्या गोष्टीतून आपण काय बोध घ्यायचा आहे ते समजलं ना? बालमित्रांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात खास तुमच्यासाठी आवडणारं हे बालगीत. मुलांनो, आपण आता पुंगीवाल्याचं गाणं म्हणूया. ऐका ऐका ऐका. 1 2 3 4.
या बालानो या बालानो या रे या लवकर भर भर सारे या बालानो या रे या लवकर भर भर सारे या मजा करा रे मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा आज दिवस तुमचा समजा या बालानो या रे या लवकर भर भर सारे या स्वस्थ बसे तोची फसे स्वस्थ बसे तोची फसे नवभूमी दाविन मी नवभूमी दाविन मी या नगराला लागुनिया सुंदर ती दुसरी दुनिया या बालानो या रे या लवकर भर भर सारे या खळखळ मंजुळ गाती धरे खळखळ मंजुळ गाती धरे गीत मधुर चहु बाजू भरे गीत मधुर चहु बाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रस निगळे परजांचे सोन्याचे परजांचे सोन्याचे तेरावे हेरावे तेरावे हेरावे तर मग कामेटा दुनिया नवी बघाया ही दुनिया या बालानो या रे या लवकर भर भर सारे या पंख पाचुचे मोराना पंख पाचुचे मोराना टिपती पाखरे मोत्याना टिपती पाखरे मोत्याना पंख फडकती घोड्याना मौज दिसेही थोड्याना चपल गती हरिण किती चपल गती हरिण किती देखावे 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 तर मग लवकर धावूनिया नवी बघाया ही दुनिया या बालानो या रे या लवकर भर भर सारे या चला आपण ताईंकडून अजून एक छानशी गोष्ट ऐकूयात. ताई आम्हाला अजून एक छानशी गोष्ट ऐकवा. बरं, आता ही गोष्ट पण खूप छान आहे बरं का मुलांनो. तुमच्यासाठी एक छान गोष्ट आहे, शिस्त आणि प्रामाणिकपणा. तर चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. एक अथर्व नावाचा मुलगा होता बरं का, छोटासा मुलगा. तो खूप हुशार होता बरं का, पण त्याच्या आई बाबांना त्याला लहानपणापासून 2 गोष्टी शिकवल्या होत्या. कोणत्या बरं मुलांनो? शिस्त आणि प्रामाणिकपणा. अथर्व रोज सकाळी लवकर उठायचा, आई वडिलांना नमस्कार करायचा, त्याचा नित्यक्रम होता बरं का मुलांनो, आणि वेळेवर शाळेत जायचा. त्याची पुस्तके नेहमी नीट ठेवलेली असायची आणि तो गृहपाठही लवकर पूर्ण करायचा आणि वेळेत पूर्ण असायचा बरं का मुलांनो. एके दिवशी शाळेत गणिताची परीक्षा होती आणि सगळे विद्यार्थी अभ्यास करत होते. परीक्षा सुरू झाली. अथर्व मन लावून पेपर सोडवत होता. तेवढ्यात त्याच्या बाजूला बसलेल्या एका मुलाने हळूच उत्तराची चिठ्ठी काढली आणि अथर्वला म्हणाला, हे बघ, यात सगळी उत्तर आहेत, पटकन लिहून घे. पण अथर्व शांतपणे म्हणाला, नाही, चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश कधीच खरं नसतं. त्याने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून परीक्षेनंतर शिक्षकांनी ती चिठ्ठी सापडली. त्यांनी चौकशी केली. अथर्वने खरं सांगितलं. शिक्षक त्याच्याकडे पाहून म्हणाले, अथर्व, तू फक्त हुशार नाहीस तर प्रामाणिक आहेस आणि शिस्तप्रिय विद्यार्थी आहेस. हे गुण तुला आयुष्यात खूप मोठं बनवतील. हे गुण तुला आयुष्यात खूप मोठं बनवतील. काही दिवसांनी निकाल लागला. अथर्वला चांगले गुण मिळाले आणि त्याला आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. आणि मुख्याध्यापक म्हणाले त्याला, शिस्त माणसाला योग्य मार्ग दाखवते आणि प्रामाणिकपणा त्याला सन्मान मिळवून देतो. हे ऐकून सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या.
त्या दिवसापासून अनेक विद्यार्थी अथर्वसारखं शिस्तप्रिय आणि प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न करू लागले. मुलांनो, गोष्ट आवडली का? यातून काय बोध मिळाला बरं? यातून असा बोध मिळाला की शिस्त आणि प्रामाणिकपणा हे यशाचे खरे आधार आहेत. खूप छान मॅडम. आणि सध्या त्याची आमच्या बालमित्रांना पण खूप गरज आहे, हो ना? शिस्त आणि प्रामाणिकपणा या गोष्टी माणसाला खूप उंचावर नेतात. मॅडम, तुम्ही संस्कार वर्ग घेता, मग या संस्कार वर्गामध्ये एखादा बालिश मुलगा असेल, एखादा थोडा उद्धट मुलगा असेल, तर तुम्ही त्याला तुमच्या या संस्कार वर्गामध्ये अशी बोधकथा सांगून त्याला ती आवडली असेल, तेव्हा पालकही खुश झाले असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल ऐकून. तर आम्हाला तुमचा एखादा पालकांचा फीडबॅकबद्दल तुमचा अनुभव शेअर कराल का? ह्या संस्कार वर्गामध्ये मी अनेक बोधकथा सांगत असते मुलांना रोज, आणि ह्या बोधकथेतून मुलांना खूप आनंद मिळतो आणि ते खरंच तसे वागायलाही लागतात, कारण पालकांचा प्रतिसाद हा खूप छान मिळतो, मला सकारात्मक मिळतो. तरी पालक तुमच्याशी कसे रिॲक्ट झाले, किंवा तुम्हाला त्या मुलांमध्ये झालेला बदल ऐकून तुम्हाला असा काही फीडबॅक आलाय का, अनुभव आलाय का? पालकांनी तुमच्याशी चर्चा केली आहे का? आणि मग ती चर्चा केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? तर मॅडम, तुम्ही आमच्याशी अनुभव शेअर करा. तर मला हा अनुभव एका पॅरेंट्सचा आलाय. एक हिंदवी नावाची मुलगी होती, तिला मी नेहमी बोधकथा, सेवा असं देत असेल, तर तिचा प्रतिसाद आणि तिच्या पॅरेंट्स खूप म्हणजे सकारात्मक आहेत आणि तिच्यामध्ये खूप छान बदल झालाय, आणि हे पाहून मला पण खूप छान वाटते आणि पॅरेंट्स पण खूप खुश आहेत. धन्यवाद मॅडम. अर्थातच आपल्या मुलांमध्ये हा झालेला बदल त्यांच्यासाठी खूप लाख मोलाचाच असेल, आणि त्याच्यामुळे तिच्या जीवनात परिवर्तन झालं ही खूप मोठी गोष्ट आहे. जसं आपण वर्गामध्ये मुलांकडून काही करून घेतो, संस्कार उजवतो, आणि त्याच्यात त्याला यश येतं, आणि त्या यशाची ही पावतीच म्हणावी लागेल तुम्हाला मिळालेली. तुमचंही त्यामधून सार्थक झालंय आणि त्या मुलीचाही योग्य दिशा मिळाली आहे. खूप छान मॅडम सांगितल्यात. मॅडम, तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारणार आहे, आणि त्याचं उत्तर तुम्ही पालकांसहित बालमित्रांनाही आमच्या उपयोगी पडेल असं तुमच्याकडून आम्हाला उत्तर मिळेलच. मॅडम, मोबाईल व सोशल मीडियाच्या वापराबाबत विद्यार्थ्यांना कसं दूर ठेवता येईल? संस्कार वर्ग, आता हा क्वेश्चन ठीक आहे. मोबाईलचा वापर फक्त शिक्षण आणि आवश्यक कामासाठी करावा, वेळेचे महत्त्व समजून घ्यावे आणि सोशल मीडियाच्या अतिवापर टाळावा असा संदेश दिला जातो. प्रत्यक्ष आपल्या पालकांनी आपल्या मुलांसोबत संवाद करावा, वाचन, मैदानी खेळ घ्यावे, याला प्राधान्य द्यावे असं मला वाटतं. अर्थातच, नक्कीच. या गोष्टी केल्या तर आपण बऱ्याच प्रमाणात सोशल मीडियाच्या आणि या मोबाईलच्या वापरापासून सुटू शकतो. मॅडम, आता आमच्या बालमित्रांना अजून एखादी छानशी गोष्ट सांगा. अजून एक छान गोष्ट आहे मुलांनो बरं का. आपण आळस ह्याच्यावर एक गोष्ट सांगणार आहे. सकाळी मुलांना उठण्याचा खूप कंटाळा येतो ना, आता सुट्ट्या लागल्यात, कंटाळा येतो, उठावंच वाटत नाही, आता शाळा नाही, काही नाही, मस्तीच मस्ती. तर ह्याच्यावरच मी छान गोष्ट सांगणार आहे मुलांनो, ऐका बरं का. गोष्टीचं नाव आहे आळस. एक रोहन नावाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं रोहन. तो खूप चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती. ती कोणती मुलांनो? आळस. आई रोज सकाळी म्हणायची, रोहन लवकर उठ, अभ्यास कर, थोडा व्यायाम कर. पण रोहन नेहमी म्हणायचा, आई अजून 5 मिनिट थांब, 5 मिनिट थांब, असं म्हणत म्हणत त्याला अर्धा तास व्हायचा असं त्यालाही कळत नसे. शाळेतील तो गृहपाठ वेळेवर करत नसे. खेळायला जायचं असेल तर लगेच तयार व्हायचा, पण अभ्यास किंवा घरची छोटी छोटी कामं करावी लागली की त्याला कंटाळा यायचा. एके दिवशी शाळेत चित्रकला स्पर्धा होती बरं का मुलांनो. तुम्हाला पण आवडते ना, चित्र ड्रॉइंग करायला आवडतं ना? तर एके दिवशी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा होती. रोहनला चित्र काढायला खूप आवडायचं बरं का. तुम्हालाही आवडतं ना? शिक्षकांनी आधी सांगितलं होतं की जो विद्यार्थी रोज सराव करेल तोच चांगला चित्र काढू शकेल. पण रोहनने विचार केला, अरे उद्या काढू, अजून वेळ आहे. असं करत 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 स्पर्धेचा दिवस आला. त्याचा मित्र आर्यन रोज थोडी थोडी सराव करायचा. स्पर्धेत आर्यनचं चित्र खूप सुंदर आलं आणि त्याला पहिला क्रमांक मिळाला. आर्यन कोण होता? रोहनचा फ्रेंड होता. रोहनचं चित्र अपूर्णच राहिलं. तो खूप निराश झाला. घरी आल्यावर आजोबा त्याला म्हणाले, बरं का मुलांनो, बाळा, आळस हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आहे. मेहनत करणारा माणूसच पुढे जातो बरं का. आजोबांनी एक छोटीशी मुंगी दाखवली. ती वारंवार पडत होती खाली, पण पुन्हा उठून आपला अन्न गोळा करून चलू लागली.
आजोबा म्हणाले, पाहिलंस इतकी छोटीशी मुंगी असूनही तिला आळस नाहीये. पाहिलंस का रोहन? रोहनला आपली चूक समजली. दुसऱ्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला, अभ्यास करू लागला आणि रोज थोडी मेहनत सुद्धा करू लागला बरं का मुलांनो. काही महिन्यांनी पुन्हा स्पर्धा झाली. यावेळी रोहननी मनापासून तयारी केली आणि त्याला बक्षीस मिळालं बरं का. आणि तो खूप आनंदला. तो आनंदाने काय म्हणाला माहितीये? मेहनत केल्याशिवाय यश मिळतच नाही. मग काय होतं रे बाळांनो मुलांनो गोष्टीचा बोध? आळस हा प्रगतीचा शत्रू आहे. रोजची छोटी मेहनत मोठे यश मिळवून देते. खूप छान गोष्टी सांगितलीत ताई तुम्ही आमच्या बालमित्रांना, आणि आमच्या बालमित्रांना ही गोष्ट खूप आवडली असणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा आळस थोडा का होईना कोणत्या ना कोणत्या गोष्टीत असतो. मात्र छोटे छोटे गोष्टीतून आपण शिकतो, मेहनत करतो आणि त्या आळसाला जर दूर लावलं यश हमखास मिळतं. बालमित्रांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात खास तुमच्यासाठी आवडणारं हे बालगीत. ये रे पावसा रुसलास का माझ्याशी गटिफू केलीस का ये रे पावसा रुसलास का माझ्याशी गटिफू केलीस का जर 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 तू येणार कधी अंगणात पाण्याची होईल नदी. जर 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 तू येणार कधी अंगणात पाण्याची होईल नदी. ढगांच्या मागे असा लपलास का माझ्याशी गटिफू केलीस का गार वाऱ्यात नाचेन मी खूप खूप पाण्यात भिजेन मी. गार वाऱ्यात नाचेन मी खूप खूप पाण्यात भिजेन मी. विजेची टाळी मला देतोस का माझ्याशी गटिफू केलीस का धुंदार पाण्यात रस्ता बुडेल मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल. धुंदार पाण्यात रस्ता बुडेल मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल. गड 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 आता हसतोस का माझ्याशी गटिफू केलीस का ये रे पावसा रुसलास का माझ्याशी गटिफू केलीस का मॅडम, तुम्ही आमच्या बालजगत या कार्यक्रमात आला, तुमचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार. धन्यवाद ताई. मलाही आकाशवाणीमध्ये खूप छान संधी मिळाली. मुलांसाठी छान छान बोधकथा घेऊन येता आल्या, त्याच्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. मुलांना तुम्हाला ताईंनी सांगितलेल्या गोष्टी नक्कीच आवडल्या असतील, हो की नाही? बालमित्रांनो, याचबरोबर आजचा बालजगत हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या बालजगत या कार्यक्रमात. तोपर्यंत मी वैशाली राऊत आपला निरोप घेते. नमस्कार.